आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आहेत। त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, स्वराज्य संघटनेकडनं हा हल्ला करण्यात आला, ते जबाबदारी सुद्धा स्वीकारतात। तुम्ही एक चुकीचं वक्तव्य केलं म्हणून आम्ही हल्ला करतोय असं त्यांचं म्हणणं आहे। असे माझं आजही म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्याच्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा जे चालवत आहेत ते महाराष्ट्रामध्ये जाती धर्मामध्ये द्वेष पसरू शकत। या महाराष्ट्राची ओळखच शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांनी होते। हे पुरोगामी विचार टिकले पाहिजेत, त्याच्यासाठी आम्ही आयुष्यभर लढतो। आणि त्या विचारांच्या विरोधात जाऊन जर त्यांच्याच घराण्यातला एक माणूस काम करत असेल ज्याच्यामुळे दंगल घडली, त्याची काय पूजा करायची? त्याच्या विचाराविरुद्ध आमचे विचार आहेत, ते बोलणार आम्ही। तुम्ही विशालगडावर गेलात आणि विशालगडावर गेल्यानंतर तुम्ही म्हटलात की यांचं रक्त तपासावं लागेल। त्याचाच रक्त म्हणजे काय? पुरोगामित्वाचा जो वारसा आहे तो त्यांनी जपायला पाहिजे। छत्रपतींचं रक्त तपासावं लागेल असं त्यांनी तो अर्थ घेतला। त्यांनी काय अर्थ घेतला ते त्यांनी घ्यावा ना, पण जे पुरोगामित्वाचा वारसा आहे तो जपायला पाहिजे होता की नव्हता? असं आहे की मी आरोप केला, ठीक आहे, तुम्हाला पोलिसांनी का आरोप केलं? पोलिसांनी तुम्हाला आरोपी का केलं? त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती वंशाचा अपमान जितेंद्र आव्हाड असं आहे। छत्रपतींचा वंशाचा अपमान तुम्ही स्वतः केलात। एक दंगलीत तुम्ही सहभागी झालात, एक दंगल तुमच्यामुळे घडली, लोकांची घरदारं लुटली गेली, ती तुमच्यामुळे घडली। हे तुम्हाला समजत नाहीये? दंगल करणारे, जे हल्ला करणारे होते, ते काय बोलले तुम्हाला या सगळ्या दरम्यान? तुम्ही ईस्टर्न फ्रीवे चढत होता। एक तर पहिली गोष्ट म्हणजे माझी गाडी असते 80 ते 100च्या स्पीड आणि मी होतो वाचत, त्यामुळे गाडी असे ठापकन आवाज झाला, मी इथे तिथे बघितलं, तोपर्यंत गाडी पुढे गेली। शेवटी ड्रायव्हर मी सांगत नाही तोपर्यंत थांबवला, मी जेव्हा त्याला थांबव सांगितलं तोपर्यंत मागणं ते पळून गेलं। पण ऍक्शनला रिॲक्शन पाहायला मिळणार। विचारांची लढाई आहे, विचारांनीच लढावी। महात्मा गांधींना माहिती होतं की 1942 साली त्यांच्या समोर नथुराम गोडसेने गुप्ती काढली होती आणि त्या अंगावर धावून गेला होता। त्याला जेव्हा मारायला गेले तेव्हा स्वतः महात्मा गांधी मध्ये पडले आणि म्हणाले त्याला मारायचं नाही, त्याला सोड। शेवटचा प्रश्न, छत्रपती संभाजीराजेंना तुम्ही या सगळ्या हल्ल्यानंतर काही बोलणार आहात का? की म्हणजे कार्यकर्ते ते जे काही करतायत, म्हणजे आधीपासूनच एक आठवडा, मी ज्या माणसाला विचारांचा वारसा जपता आला नाही, अख्ख्या घराण्याची लाच गेली त्याच्यामुळे, त्याला काय बोलायचं? त्याच्या वडिलांनी त्यांना बेदखल करून टाकलं, ते शाहू महाराज आहेत। छत्रपतींचा वारसा सांगणारे राजर्षी शाहू यांचे विचार अख्ख्या महाराष्ट्राने स्वीकारले, अख्ख्या कोल्हापूरने स्वीकारले। तिथले खासदार आता छत्रपती शाहू आहेत, त्यांचे हे चिरंजीव आहेत। आपल्या चिरंजीवांचं बेदखल करून टाकलं त्यांनी खुले पत्र लिहिले अख्ख्या कोल्हापूरकरांना। स्वतःच्या वडिलांनी पोराच्या विचारांविरुद्ध त्याला बोलणं की तुझे विचार हे आमचे विचार नाही आहेत, हे विचार आम्हाला मान्यच नाही, हे किती अपमानास्पद आहे। वडीलच विरोधात, ते बाकीचं काय बोलायचं? त्यामुळे हे होते जितेंद्र आव्हाड। ज्या प्रकारे हल्ला झाला आणि हल्ला झाल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की विचारांची लढाई विचारांनी मी लढेल, आणि त्यासोबतच जो वंशजाबद्दल जी प्रतिक्रिया त्यांनी दिली त्यावर ते जे आता सध्या ते बोलतायत त्यावर ते अजूनही ठाम आहेत, आणि पुढे सुद्धा अशाच प्रकारे विचाराची लढाई विचारांची केली जाईल असं जितेंद्र आव्हाड म्हणतात। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।